नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त चटपटीत कुरकुरीत भेंडी फ्रायची रेसिपी पाहणार आहोत। भेंडी न आवडणारे सुद्धा ही भेंडी किलोभर जरी बनवून दिली तरी ते लगेचच फस्त करतील, एवढी ही भारी लागते। बनवायला खूप सोपे आहे, पटकन तयार होती। ही कुरकुरीत भेंडी तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीला ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा देऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता। चला मग ही कुरकुरीत भेंडी फ्रायची रेसिपी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात। तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे। भेंडी आकाराने जरी तुम्हाला मोठी वाटत असली तरी ही कोवळी भेंडी आहे। बघा, ही पटकन लगेचच तुटते, याचा अर्थ ही कोवळी आहे। आधी ही भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे। आधी असं याचं देठ आणि बुडूक कट करायचं आणि साधारण अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे कट करायचे। भेंडी म्हटलं की मला माझ्या मुलींची फार आठवण येते। मुलींना भेंडी खूप आवडते। शाळेला रोज जरी डब्याला भेंडीची भाजी दिली ना तरी डबा संपून यायचा। इव्हन त्यांची फरमाईशच असायची की रोज डब्याला भेंडीची भाजी दे म्हणून। तुम्हाला गंमत सांगते, आम्ही दोघं अजिबात भेंडी खात नव्हतो, पण अशा प्रकारची जेव्हापासून भेंडी बनवायला लागलो ना ती कधी संपते ते आम्हालाही कळत नाही। मुली जेव्हा लहान होत्या तेव्हा पावशर भेंडी दोघींच्या डब्यांसाठी आणायची, पण काय व्हायचं की पावशर भेंडी आणली की ते पुरायची नाही आणि अर्धा किलो भेंडी केली की ती संपायची नाही, अशी माझी फसगत व्हायची। तुमचंही असं काही होतं का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, बोलता बोलता सगळी भेंडी कापून झाली आहे। साधारण एवढ्या साईजचे पीसेस कट करायचे। आता कापलेली सगळी भेंडी मी एका मोठ्या खुलगट भांड्यात काढून घेते। तर सगळी भेंडी काढून घेतली आहे। आता यावर अर्धा लिंबाचा रस घालायचा। भेंडीमध्ये आंबट पदार्थ घातला की मग भेंडी चिकट होत नाही, त्याला तार सुटत नाही। लिंबाचा रस सगळ्या भेंडीला चांगला चोळून घ्यायचा। आता त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे। 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घाला। पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आपण ही भेंडी मस्त चटपटीत बनवणार आहोत, त्यासाठी आता यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला घातला तरी चालेल। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हाताने हे चांगलं सगळं मिक्स करायचं। भेंडीवर मसाल्याचा चांगला कोट आला पाहिजे। तर भेंडी अशी हाताने चोळून किंवा असं टॉस करून मसाले लावून घ्यायचे। तर बघा, मसाला छान सगळ्या भेंडीवर कोट झालाय। आपण ही भेंडी मस्त कुरकुरीत बनवणार आहोत, त्यासाठी यामध्ये आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा अरारूट पावडर घातली तरी चालेल। आता त्यानंतर यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी आधी हे नुसतंच मिक्स करून घेते। तर बघा, सगळ्या भेंड्यावर पीठ चांगलं कोट झालंय, पण तेलात सोडल्यानंतर हे पीठ निघून जाईल म्हणून मी आता काय करते, थोडंसं पाण्याचा शिपका देऊन याला मिक्स करते। जास्तही पाणी घालू नका, भेंडीवर फक्त पिठाचं कोटिंग आलं पाहिजे। जास्त पाणी घातलं तर भेंडी कुरकुरीत होणार नाही, मऊ पडेल, हे मात्र लक्षात ठेवा। तर बघा, पीठ चांगलं भेंडीवर कोट झालंय। भेंडी आता आपली तळण्यासाठी रेडी झाली आहे। आता इकडे गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये भेंडी तळून घ्यायची। तर आधी आपण एक भेंडी तेलात सोडून तेलाचं टेम्परेचर चेक करूया। तर बघा, तेलात भेंडी टाकल्यावर लगेचच बुडबुडे येत आहेत। तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण एक एक भेंडी सुट्टी करून या तेलामध्ये सोडूयात। कढईत मावेल तेवढे भेंड्या यामध्ये सोडायच्या। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, मोठ्या गॅसवरच ह्या भेंड्या तळून घ्यायच्या, तरच ह्या कुरकुरीत होतील। बारीक गॅसवर ही भेंडी तळू नका, नाहीतर ती एकदम मऊ पडेल। आता लगेचच भेंडीला हलवू नका, खालच्या बाजूने जरा सेट झालं की मग ती आपोआप वरती येईल, त्यानंतर उलटपालट करून घ्यायचं। छान सोनेरी रंगावर क्रिस्पी होईस्तोवर खरपूस तळून घ्यायची। भेंडी आतमध्ये चांगली कुरकुरीत झाली पाहिजे। तर बघा, काय मस्त दिसते आपली भेंडी, छान कलर आलेला आहे। भेंडी छान क्रिस्पी झाली आहे। तर आता आपण ती काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने मी बाकीची भेंडी पण तळून घेते। नेहमी त्याच पद्धतीची भेंडीची भाजी खाण्याऐवजी अशी चटपटीत कुरकुरीत भेंडी नक्की करून पहा। तर मी तुम्हाला याचा आवाज ऐकून दाखवते। बघा, किती क्रिस्पी झालेली आहे भेंडी। तर ह्या भेंडीला तुम्ही हवं तर भेंडीचे भजे सुद्धा बनवू शकता। तर हे भेंडीचे भजे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता। चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।